आज सकाळी-सकाळी माझा असा मूड ऑफ झाला होता ना, माझ्या चेहऱ्याकडे बघून तर ते तुम्हाला काही जाणवणार नाही. पण सकाळीच नाश्ता वगैरे करून मस्तपैकी मी फ्रेश वगैरे झाले आणि तोपर्यंत आपल्या एक सबस्क्रायबर ताई मला भेटायला इथे आल्या होत्या. यांना भेटून मला तर खूप छान वाटलं. पण मी जिला खूप दिवसापासून फॉलो करते ना, तिला भेटण्याचं आज प्लॅनिंग झालं होतं. पण अचानक ते आमचं प्लॅनिंग कॅन्सल झालं. मग माझा असा मूड खराब झाला होता. काहीच करण्याची मला इच्छा नव्हती. पण माझ्या खराब मूडमुळे सगळ्यांचा मूड खराब करायचा हे काही मला बरोबर वाटत नाही आणि त्यानंतर मी हसत-हसत पुढच्या कामाला लागले. वहिनी मी शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. आता साड्यांची कन्फ्युजन तर आपलं असतंच, कोणती घ्यायची, कोणती नाही. या 2 साड्या आम्ही आधी चॉईस केल्या होत्या, पण घेतल्या आम्ही भलतीच. वहिनींनी मस्तपैकी आज स्वयंपाक बनवला होता जेवणासाठी, पण जेवणाची सुद्धा मला खूप जास्त इच्छा नव्हती. हेच कारण की माझा मूड काही एवढा बरोबर नव्हता. ज्या ताई आपल्याला भेटायला आल्या होत्या ना, त्यांनी मला मस्त असं गिफ्ट आणलं होतं. खरं तर याची काहीच गरज नव्हती, पण त्यांनी एवढ्या प्रेमाने दिलंय आणि इतकं सुंदर आहे, माझ्या मनाच्या आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे सारखी माझ्या किचनमध्ये दिसणार आहे. 2-3 दिवस कसे गेले हे समजलंच नाही आणि आज टाईम झाला घराकडे निघण्याचा. इच्छा तर माझी पण नव्हती लगेचच घराकडे जाण्याची, पण काय करणार आपल्या घरी तर जावंच लागणार आहे आणि अभि सुद्धा इतका रमला होता इथे ना, त्याला सुद्धा घरी यायची अजिबात इच्छा नव्हती. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.